गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपला टॉपिक सिंपल प्रेझेंट टेन्स हा संपलाय. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये काय यूज केलेलं आपण, आता सिंपल पास्ट टेन्स. ओके, सिंपल प्रेझेंट टेन्स आपला संपला. सिंपल प्रेझेंट टेन्स कधी यूज करतो आपण, जी क्रिया डेली मध्ये घडते ती. सिंपल पास्ट टेन्स कधी यूज करतो ना, जी क्रिया जस्ट घडली, जी क्रिया जस्ट घडली. जसं मी सिंपल प्रेझेंट टेन्स शिकवला, मी प्रेझेंट टेन्स शिकवला, त्याच्यानंतर मी क्लासला आलो, मी खाल्लं, मी झोपलो, मी उठलो, मी बसलो. ज्या शब्दाच्या शेवटी, ज्या वर्बच्या शेवटी ला, ली, ले लागतो, ज्या वर्बच्या शेवटी ला, ली, ले लागतो, तो काय यूज केला जातो सिंपल पास्ट मध्ये. तो कधी यूज केला जातो सिंपल पास्ट मध्ये. सेंटेन्स काय यूज केले जातात मित्रांनो, सब्जेक्ट, V2 आणि ऑब्जेक्ट. सेंटेन्स कसं मेक करता, सब्जेक्ट, V2 आणि ऑब्जेक्ट. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय करतो, सब्जेक्ट, V1 आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, V1 आणि ऑब्जेक्ट. याच्यामध्ये सब्जेक्ट, V2 आणि ऑब्जेक्ट यूज केला जातो. V2 हा फक्त आणि फक्त पूर्ण ग्रामर मध्ये फक्त सिंपल पास्ट मध्ये यूज केला जातो, तो पण फक्त पॉझिटिव्ह मध्ये. त्याच्या सेकंड सेंटेन्स पासून V2 यूज केला जात नाही, कारण डीडची एंट्री होते. इथे काय येतो, मी क्लासला आलो, त्याने जेवण केले, त्याने आईस्क्रीम खाल्ली, हा काय असतो सिंपल पास्ट टेन्स, जस्ट झालेल्या क्रिया. ओके, फर्स्ट यूज करायचा सब्जेक्ट. सब्जेक्ट काय असतात मित्रांनो आपले, आय, यू, ही, शी, वी आणि ते किंवा इट, हे काय आहेत आपले सब्जेक्ट आहेत. आय, यू, ही, शी, वी, ते काय आहेत आपले सब्जेक्ट आहेत. आता सब्जेक्ट मध्ये आपण यापैकी कोणताही सब्जेक्ट यूज करा. सपोज आपण शी यूज केला, शी प्लेड क्रिकेट, ती क्रिकेट खेळली, ती क्रिकेट खेळली. शी प्लेड क्रिकेट, ती क्रिकेट खेळली. जस्ट क्रिया झाली. सपोज मी पाहिला, अरे तो सचिन क्रिकेट खेळला. ओके, सचिन क्रिकेट खेळला, कोहली क्रिकेट खेळला, विशाल क्रिकेट खेळला, तुषार क्रिकेट खेळला, राणी क्रिकेट खेळली. एखादी गोष्ट जस्ट घडली. ओके, जी गोष्ट घडली आहे, पूर्ण झाली क्रिया, पण जस्ट झालेली, नेमकीच घडली. एखादी गोष्ट घडली असेल तर शी प्लेड क्रिकेट. ओके, ती क्रिकेट खेळली, तिने रूम साफ केली. शी क्लीन रूम, ईडी लागतो. शी क्लीन रूम, तिने रूम साफ केली, त्याने रूम साफ केली. ही क्लीन रूम, त्याने रूम साफ केली. ओके, जर सपोज याचा निगेटिव्ह करायचं असेल तर मित्रांनो, सब्जेक्ट डीड नॉट V1 आणि सब्जेक्ट डीड नॉट V1 आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट डीड नॉट V1 आणि ऑब्जेक्ट. आता इथे V1 यूज केला जातो, इथे V2 यूज केला जातो. ओके, ती क्रिकेट खेळली नाही. शी डीड नॉट प्ले क्रिकेट, शी डीड नॉट प्ले क्रिकेट. ओके, ती क्रिकेट खेळली नाही. बरोबर, शी डीड नॉट प्ले क्रिकेट, ती क्रिकेट खेळली नाही. ती क्रिकेट खेळली, शी प्लेड क्रिकेट, ती क्रिकेट खेळली, ती क्रिकेट खेळली नाही, शी प्लेड, शी डीड नॉट प्ले क्रिकेट. राहुलने तो मूवी पाहिला. राहुल वॉच दॅट मूवी, राहुलने तो मूवी पाहिला. राहुलने तो मूवी पाहिला नाही. राहुल डीड नॉट वॉच दॅट मूवी. राहुलने टेबल साफ केला. राहुल क्लीन टेबल, राहुलने टेबल साफ केला, राहुल क्लीन टेबल. राहुलने टेबल साफ केला नाही. राहुल डीड नॉट क्लीन टेबल. राहुलने रूम साफ केला, राहुल क्लीन रूम. राहुलने रूम साफ केला नाही, राहुल डीड नॉट क्लीन रूम. ओके, तिने माझे कपडे धुतले. शी वॉश माय क्लोथ, शी वॉश माय क्लोथ, तिने माझे कपडे धुतले नाही. शी डीड नॉट वॉश माय क्लोथ, तिने माझे कपडे धुतले नाही. तो माझ्यासोबत बोलला. ही टॉक विथ मी, ही टॉक विथ मी, तो माझ्यासोबत बोलला. तो माझ्यासोबत बोलला नाही. ही डीड नॉट टॉक विथ मी, तो माझ्यासोबत बोलला नाही. समजलं मित्रांनो. आता हा खेळली, गेली नाही, बोलला नाही, पाहिलं नाही, ऐकलं नाही, हे झाले पॉझिटिव्ह सेंटेन्स. याला जर प्रश्न करायचा असेल तर काय करतात, सुरुवातीला डीड यूज करायचा, देन सब्जेक्ट, V1 ऑब्जेक्ट. डीड शी प्ले क्रिकेट आणि क्वेश्चन.
ती क्रिकेट खेळली का? डिड शी प्ले क्रिकेट? ती क्रिकेट खेळली का? डिड शी प्ले क्रिकेट? ती क्रिकेट खेळली का? आन्सर काय? शी प्लेड क्रिकेट. ती क्रिकेट खेळली. आणि जर नसेल केली तर शी डिड नॉट प्ले क्रिकेट. ती क्रिकेट खेळलेली नाही. ओके, एखादी ऍक्शन घडली नाही. प्रश्न येणं गरजेचं. प्रश्न करताना तू गावाला गेला का? तू गावाला गेला का? डिड यू गो टू विलेज? डिड यू गो टू विलेज? आन्सर काय येईल? येस, आय वेंट टू विलेज. V2 काय येतो? येस, आय वेंट टू विलेज. मी गावाला गेलो. आणि गेलो नसेल तर नो, आय डिड नॉट गो टू विलेज. मी गावाला गेलो नाही. तू मूवी पाहिला का? डिड यू वॉच मूवी? ओके, तू मूवी पाहतो का? तो डू यू वॉच येतो. तू मूवी पाहिला का? डिड यू वॉच मूवी? तू मूवी पाहिला का? आन्सर काय? येस, आय वॉच मूवी. मी मूवी पाहिला. नो, आय डिड नॉट वॉच मूवी. मी मूवी पाहिला नाही. ओके, डिड यू गो देअर? तू तेथे गेला का? डिड यू गो देअर? आन्सर काय? येस, आय वेंट देअर. मी तेथे गेलो. आणि जर नसेल गेलो, नो, आय डिड नॉट वेंट देअर. मी तेथे गेलो नाही. तिने रूम साफ केली का? डिड शी क्लीन रूम? डिड शी क्लीन रूम? तिने रूम साफ केली का? आन्सर काय? येस, शी क्लीन रूम. तिने रूम साफ केली. नसेल तर नो, शी डिड नॉट क्लीन रूम. तिने रूम साफ केली नाही. समजलंय मित्रांनो? जर तुम्हाला सेंटेन्स मध्ये पॉझिटिव्ह करायचं असेल तर सब्जेक्ट V2 वापरा. पॉझिटिव्ह करायचं, निगेटिव्ह करायचं असेल तर सब्जेक्ट डिड नॉट. आणि जर आन्सर क्वेश्चन करायचं असेल तर डिड सब्जेक्ट V1 आणि ऑब्जेक्ट. ओके, समजले? प्लुरल असेल तरी सेम फॉर्मॅट आहे, सिंग्युलर असेल तरी सेम फॉर्मॅट आहे. त्यांनी सफरचंद कापले का? अनेक असेल, त्यांनी सफरचंद कापले का? डिड दे कट ॲन ॲपल? त्यांनी सफरचंद कापले का? आन्सर काय? येस, दे कट ॲन ॲपल. त्यांनी सफरचंद कापले. त्यांनी कापले नसेल तर नो, दे डिड नॉट कट ॲन ॲपल. त्यांनी सफरचंद कापले नाही. समजलंय? तू मला फोन केला का? तू तिला फोन केला का? तू तिला फोन केला का? डिड यू कॉल हर? डिड यू कॉल हर? तू तिला फोन केला का? आन्सर काय? येस, आय कॉल हर. कॉल्ड हर नाही, आय कॉल हर. मी तिला फोन केला. नसेल केला तर नो, आय डिड नॉट कॉल हर. मी तिला फोन केला नाही. मी तिला फोन केला नाही. आय डिड नॉट कॉल हर. समजलंय मित्रांनो? बाळ रडले का? बाळ काल रात्री रडले का? ओके, 2-3 दिवसापासून रडत होते, पण मग काल शांत आवाज आला. म्हणजे शांत होतं, घरामध्ये आवाज येत नव्हता. मग काल रडले की नाही बाळ? बाळ काल रडले का? डिड बेबी क्राय yesterday night? डिड बेबी क्राय yesterday night? किंवा डिड बेबी क्राय yesterday? डिड बेबी क्राय? डिड बेबी क्राय? बाळ रडले का? आन्सर काय? येस, बेबी क्राय. हो, बाळ रडले, क्राय. ओके, रडले नसेल तर नो, बेबी डिड नॉट क्राय. बाळ रडले नाही. समजलंय मित्रांनो? सिंपल पास्ट टेन्स एखादी गोष्ट जस्ट घडली असेल तर सिंपल पास्ट टेन्स वापरतात. जर पॉझिटिव्ह असेल तर सब्जेक्ट आणि डायरेक्टली V2 वापरा. जर तुम्हाला निगेटिव्ह करायचं असेल तर सब्जेक्ट डिड नॉट V1 वापरा. आणि जर तुम्हाला पॉझिटिव्ह करायचं, क्वेश्चन करायचं असेल समोरच्याला किंवा समोरच्याकडून क्वेश्चन करून घ्यायचं असेल तर डिड सब्जेक्ट V1 आणि ऑब्जेक्ट करायचा. फक्त तो खेळला का, खेळली का, बोलला का, गेला का, पाहिलं का, ऐकलं का, गायला का, चढला का, उतरला का. ओके, जर प्रश्न आलेली असतील तर वाचलं का, ओके, लिहिलं का, एखाद्या गोष्टी जस्ट घडलेल्या असतील तर तो असतो सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, नेक्स्ट टॉपिक मध्ये आपण फ्युचर, सिंपल फ्युचर टेन्स टॉपिक घेऊ. ओके मित्रांनो, चलो, हॅव अ गुड डे.